इतरांना समजून सांगावं लागणार आहे, जसं की संजय राऊत. मी काय म्हणतेय ते ऐकल्यावर तुम्हाला नक्की कळेल. ऐकूयात. त्याची गरज नाहीये, फक्त जय श्रीराम म्हणायचं, घरी सिलेंडर येते. भारतीय जनता पक्षाचा जो मंत्र आहे की जय श्रीराम म्हणायचं, की जय नमो नमो म्हणायचं, मी तुम्हाला घरपोच सिलेंडर LPG आपोआप येणार. घरपोच सिलेंडर, फक्त तुम्ही जय श्रीराम म्हणायचं. तेलाचा इंधन तुटवडा, LPGचा तुटवडा, त्यातून निर्माण होणारी बेरोजगारी, 40% रेस्टॉरंट बंद होताना दिसत आहेत. हजारो अनऑर्गनाइज कामगार मजूर आहेत, ते बेकार होतील. त्या संदर्भात कोणाला चिंता नाहीच आहे. असो, आता आपण भारतातनं जरा अमेरिकेत जाऊया. इथे काल रात्री ट्रम्प यांनी आपल्या जनतेलाच नाही तर अवघ्या जगाला धक्का दिला. इराण विरोधातलं युद्ध जिंकलोय अशी घोषणाच त्यांनी करून टाकली. इराणचे सर्व महत्त्वाचे नेते मारले गेलेत, तसंच इराणची 58 जहाजं नष्ट करण्यात आलेत असा दावा सुद्धा ट्रम्प यांनी केला. त्यामुळे आता युद्ध लवकरच संपेल असे संकेत ट्रम्प पुन्हा देताना दिसत आहेत. इराणचं लष्कर, वायुदल आणि नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय. आणखीन कोणकोणते दावे केलेत तेही आपण पाहणार आहोत, आणि त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. या कारणासाठी अमेरिकेचा विजयाचा दावा आपण पाहिला. काल इराणचे बॅलिस्टिक मिसाईल्स हल्ले 90% कमी झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. इराणची 5500हून अधिक ठिकाणे नष्ट केलेली आहेत असाही दावा करण्यात आलाय. अमेरिकेचं हवाई वर्चस्व प्रस्थापित करण्यात आलेलं आहे आखाती प्रदेशामध्ये, इराणच्या सगळ्या हवाई क्षेत्रामध्ये असा दावा आहे. यामध्ये 60हून अधिक इराणी नौदल जहाजं बुडवली किंवा नष्ट केली. इराणच्या सर्व 4 सोलेमानी क्लास युद्धनौका नष्ट केल्या. आणि याच मुद्द्यांसह अमेरिकेने विजयाचा दावा सुद्धा केलेला आहे, किंबहुना ट्रम्प यांनी विजयाचा दावा केलेला आहे. And as we take decisive action to stop the threat posed by the terrorist regime in Iran with Operation Epic Fury. Is that a great name? Well, it's only good if you win. You know, you can only do. And we've won. Let me tell you, we've won. You know, you never like to say too early you won. We won. We won the bet. In the first hour, it was over. But we won. But they gave me a list of names at general. Sir, you can pick the name you'd like, sir. I said, the name of what? The name of the attack on Iran, sir. And they gave me like 20 names. And I'm like falling asleep. I didn't like any of them. Then I see Epic Fury. I said, I like that name. I like that name. अवघ्या काही मिनिटांपूर्वी ट्रम्प यांनी मुलाखतीमध्ये इराणला इशारा दिलाय. इराणला परमाणु बॉम्ब तयार करू देणार नाही, आखाताला उद्ध्वस्त होऊ देणार नाही असं म्हणत ट्रम्प यांनी नव्या इराणी सरकारला इशारा दिलाय. पण ट्रम्प बहुतेक विसरलेत का की काल रात्री त्यांनीच युद्ध जिंकल्याची घोषणा केली होती. असो, ट्रम्प यांनी जरी युद्ध जिंकल्याची घोषणा केली असली तरी इराणने मात्र मरते दम तक लढते रहेंगे अशीच भूमिका घेतली आहे. जेव्हा ट्रम्प युद्ध जिंकल्याची घोषणा करत होते तेव्हा पर्शियाच्या आखातामध्ये इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सने अमेरिकेचं एका कच्चं तेल वाहून नेणाऱ्या जहाजाला टार्गेट केलं. तो व्हिडिओ आधी बघा. انهدام ناوچش امریکایی در محدوده شمال خلیج فارس. بر جمهوری اسلامی ایران، رزمندگان نیروی دریایی سپاه پاسداران انقلاب اسلامی. खरं तर इराणचं कट्टरतावादी सरकार हटवण्यासाठीच इराणवरती हल्ला चढवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र अमेरिकन गुप्तचर संस्था म्हणजे CIAच्या अहवालानुसार इराणमधील सत्ताधारी नेतृत्व अजूनही स्थिर असून सरकार कोसळण्याची कोणतीही शक्यता नाहीये. तसंच ट्रम्प आता युद्ध संपवण्याची भाषा करतायत. मात्र इराणमधील कट्टर नेतृत्व सत्तेत कायम राहिल्यास
युद्ध संपवण्याचा मार्ग कठीण असल्याचंही गुप्तचर यंत्रणेनं म्हटलंय. एकीकडे सीआयएने अहवालामध्ये ट्रम्प यांचं टेन्शन वाढवलंय, तर तिकडे आता संध्याकाळी 7:30 वाजता इराणचे नवीन सुप्रीम लीडर मोस्तफा खामेनी यांनी देशाला संबोधित केलं. त्यांच्या पहिल्याच भाषणात त्यांनी अमेरिकेला इशारा दिला. काय आहे त्यांच्या संदेशामध्ये ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. तर मोस्तफा खामेनींचा पहिला संदेश काही वेळापूर्वीच त्यांनी दिलेला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये प्रत्येक मृत्यूचा बदला घेणार असं त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, कणखरपणे सांगितलेलं आहे. मिनाब शहरातील शाळेवरती हल्ल्यात दगावलेल्या प्रत्येक मुलीचा बदला घेतला जाईल असं त्यांनी म्हटलंय. मी एकही मृत्यू विसरलो नाहीये. हुर्मुझची सामुद्रधुनी बंद राहील असंही त्यांनी अत्यंत स्पष्टपणे आक्रमकपणे सांगितलेलं आहे. आम्ही फक्त अमेरिकेच्याच लष्करी तळांना टार्गेट केलंय. आखाती देशांमधला प्रत्येक अमेरिकन तळ उद्ध्वस्त करणार अशा पद्धतीची गर्जनाच मोस्तफा खामेनींनी केलेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये शत्रूला माफी नाही, बदला घेणार अशी पूर्णपणे बदल्याची भाषा मोस्तफा खामेनींनी केलेली आहे. एकीकडे ट्रम्प युद्ध आपण जिंकलं असा दावा करत असताना आणि ट्रम्प यांच्या युद्धखोरपणामुळे अमेरिकेला याचा मोठा फटका बसल्याचंही समोर आलंय. युद्धाचा अमेरिकेलाही आर्थिक फटका जबरदस्त बसलाय. या युद्धामध्ये अमेरिकेने 10 दिवसामध्ये तब्बल 83,000 कोटी खर्च केलेत. कसे ते आपण पाहूयात, जाऊयात मीडिया सेंटरला. तर मोठा आर्थिक फटका अमेरिकेला कसा बसलाय? पहिल्या 10 दिवसांमध्ये 83,000 कोटींचा खर्च, युद्धाचा दारोगळा आणि क्षेपणास्त्रावरती 28,000 कोटी रुपये, अक्षरशः चुराडा होतो त्यांचा एका क्षणात. एक टॉम हॉक मिसाईल ही 4 कोटी रुपयांची आहे. JDAM बॉम्ब हा 1 कोटी रुपयांचा आहे. हवाई हल्ला 1200 कोटी रुपये हवाई दलाचा जो खर्च आहे तो आपण पाहतोय. नौदलाच्या हल्ल्यांमध्ये 700 कोटी रुपये, 50च्या वरती जहाजं नष्ट करण्याचा जरी दावा केला गेला तरी पण इथे लष्करी कारवाईमध्ये 70 कोटी रुपये इतका खर्च अमेरिकेला करायला लागलेला आहे याच्यामध्ये. आणि आपण आता यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत